आणि एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। वसंतदादा इन्स्टिट्यूट बाबत चौकशी होणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। चौकशी करण्याचे कुठलेही आदेश दिले नसल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळतेय। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी करण्याचे कुठलेही आदेश नाहीयेत। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी प्रत्येक ऊस उत्पादकांकडून 1 रुपया कापून घेतला जातो। त्याचा विनियोग कसा होतो याचं ऑडिट करण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गाळप हंगाम आढावा बैठकी सुरू असताना केलेली होती आणि त्यावर साखर आयुक्तांनी त्याचा अहवाल द्यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी होणार अशी माहिती समोर होती, मात्र या संदर्भात कुठलेही चौकशीचे आदेश दिले नव्हते अशी देखील आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। प्राची, खरं तर पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी होणार असल्या प्रकारची माहिती मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने होणार असल्याची माहिती समोर आली होती, परंतु सरकारमधल्या उच्चपदस्थ सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कडनं प्रत्येक ऊस उत्पादकांकडनं जो 1 रुपया डिडक्शनच्या स्वरूपात कापून घेतला जातो त्या पैशाचा विनियोग कसा केला जातो याची फक्त माहिती साखर आयुक्तांकडनं मागवण्यात आली होती, त्याचा अहवाल मागवण्यात आला होता। आणि जेव्हा साखर संदर्भातली एक बैठक झाली होती मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर, तेव्हा खरं तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात मागणी केली होती। विखे पाटलांच्या या मागणीनंतर खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातले निर्देश दिले होते, परंतु ज्या पद्धतीचा एक चर्चा सुरू आहे की मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी केली जाणार आहे, तशी कुठलीही चौकशी केली जाणार नाही, तसा कुठलाही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेला नाही अशा प्रकारची माहिती आता सरकारमधल्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिली। त्यामुळे ज्या पद्धतीचे आरोप सकाळपासून केले जात होते त्या सगळ्या आरोपांना पूर्णविराम या सगळ्या माहितीमुळे लागलं जातं या निमित्तानं स्पष्ट झालंय। ओमकार, साखर आयुक्त अहवाल देणार आहेत, तो अहवाल मग कधीपर्यंत येऊ शकतोय? मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात लवकरात लवकर हा अहवाल सादर करण्याच्या या प्रकारचे निर्देश करत साखर आयुक्तांना दिले। त्यामुळे खऱ्या अर्थानं या पैशाचं नेमकं काय होतं, हा विनियोग कसा केला जातो आणि यामागचं नेमकं तथ्य काय हे लवकरात लवकर साखर आयुक्तांच्या अहवालाच्या सादरीकरणानंतर स्पष्ट होईल। ओम, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी होणार ही बातमी आल्यानंतर लगेचच विरोधकांकडून टीका केली जात होती, भाजपवर हल्लाबोल केला जात होता आणि त्यानंतर आता लगेचच हे स्पष्टीकरण दिलं जातं, यामागे काय वाटतंय? निश्चितच खऱ्या अर्थानं साखर आयुक्तांना जे निर्देश देण्यात आले होते त्या निर्देशांचं रूपांतरण काही खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले या स्वरूपामध्ये करण्यात आला आणि निर्विवादपणे विरोधकांकडनं या मुद्द्याला हवा दिली गेली आणि विरोधकांकडनं पवारांच्या कारखान्याला, पवारांच्या इन्स्टिट्यूटला, शरद पवार अध्यक्ष असलेल्या इन्स्टिट्यूटला मुख्यमंत्र्यांकडनं आता चौकशी या इन्स्टिट्यूटची केली जाईल अशा प्रकारचं वळण देण्याचा प्रयत्न झाला आणि त्यावरती कुठेतरी ही सगळी बाब स्पष्ट व्हावी यासाठी सरकारकडनं सुद्धा सरकारमधील काही सूत्रांनी ही माहिती दिली की अशा प्रकारची कुठलीही चौकशी होणार नाहीये। त्यामुळे विरोधकांनी जे काही आरोप केले ते पूर्णतः खोडून काढण्याचं काम सरकारकडलं किंवा सरकारमधील सूत्रांनी जी माहिती दिली त्यानिमित्तानं होताना पाहायला मिळतं। त्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्याच्या आडून पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न फडणवीसांकडनं केला जातोय, हा जो आरोप होता तो या सगळ्या माहितीमुळे आता खोडून निघतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून खरं तर ही माहिती समोर आली आहे। केवळ आणि केवळ जे डिडक्शन शेतकऱ्यांच्या एकंदर बिलातून केलं जातं त्या डिडक्शनच्या पैशाचं नेमकं काय होतं याची फक्त माहिती आयुक्तांकडनं मागवण्यात आली आहे, हे यातलं तथ्य असल्याचं सध्या तरी समोर आहे। नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी होणार नाहीये अशी देखील आता एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। केवळ साखर उत्पादकांकडून जो 1 रुपया घेतला जातो त्या 1 रुपयाचा, त्या अनुदानाचा योग्य वापर होतोय की नाही याचा अहवाल मागवण्यात आलेला आहे आणि याच संदर्भात आदेश देण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर यावर रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। मुख्यमंत्री साहेबांना कदाचित काही काम राहिलेलं नाही असं दिसतंय। याच्या आधी मोर्चा कुठेतरी ठाण्याकडे असायचा, ठाण्याची ताकद आपल्याला कशी कमी करता येईल, कारण कालच अमित शाह साहेबांनी सांगितलं आता कुबड्या नको, कुबड्याचा आता वापर करून झालेला आहे, आता कुबड्या फेकून टाकायच्या आहेत। म्हणजे हे 2 पक्ष ठाण्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न याच्या आधी झाला,